सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या कथित बनावट चेंज रिपोर्ट प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद अफान नदाफ याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वीही न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितल्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे. मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या शिक्षण संस्थेच्या कथित बनावट अध्यक्ष व संचालकांची निवड झाल्याचे दाखवून खोटे शिक्के तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या शिक्क्यांच्या आधारे वक्फ बोर्डाच्या सांगली कार्यालयात कथित बनावट चेंज रिपोर्ट दाखल करण्यात आल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य संशयित मोहम्मद अफान नदाफ याला विश्रामबाग पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ मंजूर केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील इतर 6 संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस निरीक्षक निलेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.